तर पहा आज आज आपल्या समोर एक लय आगळं वेगळं व्यक्तिमत्व आहे की म्हणजे पहा आता एवढ्या मोठ्या आपल्या क्लासमधून पोरं लागले, बरोबर खूप जास्त लागले, पण जेव्हा पुरुषोत्तम लागला त्याला विकास यासाठी म्हटलं की बा तिच्या मित्राचं नाव होतं विकास बोडके, ते सोबत राहायच्यात म्हणून माझं ते आलं. हे लय आगळं वेगळं व्यक्तिमत्व आहे की जेव्हा हा लागला तेव्हा म्हणजे असं वाटलं की बा जेव्हा हा लागला जेव्हा आम्ही याच्या घरी गेलो वगैरे वगैरे म्हणजे पुरुषोत्तमशी पहिले बोलणं वगैरे चांगलंच होतं, पण जेव्हा हा लागला तेव्हा समजलं की बा कोण्या परिस्थितीतून व्यक्ती लागू शकते. बरोबर सगळ्यांना त्या गोष्ट आठवते. आम्ही सगळे जे 10-15 जण होतो, आम्ही 10-15 जण होतो, आम्ही याच्या घरी गेलो होतो. 15-20 जण याच्या घरी गेलो होतो आम्ही. एका गाडीत 10-10, 8-8 जण भरले होते. आम्ही याच्या घरी पोचलो होतो. याच्या घरी जाऊन आम्ही असं पाहिलं होतं की याच्या घरी पहिली गोष्ट फोटो काढायला जागाच नव्हती. आम्हाला याच्या आई वडिलांचा पहिले सत्कार घ्यायचा होता, कारण पुरुषोत्तम लय जास्त प्रयत्न केले होते. प्रयत्न असे केले होते की पुरुषोत्तम कधी कधी दुसऱ्या डब्यातही जेवले. प्रत्येक वेळेस दुसऱ्या डब्यातही जेवले, कारण तो घरून आणू नसता शकत बनवून, तो दुसऱ्या डब्यात जेवत जाय. अशी त्याचे प्रयत्न आम्ही पाहिले. सगळ्याला एकदम आनंद झाला आणि सगळ्यात आनंद होऊन सगळे डायरेक्ट पणसले. आम्ही याच्या घरी गेलो, हा लागला आम्हाला माहित पडलं तर याचे आई वडील योगा म्हणजे घरी होतेच तेव्हा. याच्या आई वडिलाचा आम्हाला पहिले सत्कार घ्यायचा होता. आम्हाला पहिले हेच नाही समजे की फोटो कुठं काढा. याच्या घरात तिकडूनही कूड होतं, इकडूनही कूड होतं, समोरही होतं, फोटो कुठे काढा. पुरुषोत्तम म्हणे जरा तीच घ्या म्हणे आता काढून. परिस्थिती खरंच लय जास्त नाजूक होती आणि या परिस्थितीत तो लागला होता. सगळेला आनंद झाला होता पुऱ्या गावाले. म्हणजे त्याच्या घरी सगळे पाहतात की बा एवढे लोक कुठून आले, कायले आले, काय झालं. तर त्या दिवशी पुरुषोत्तम लागला होता. सध्या पुरुषोत्तम आपल्या मंत्रालयात जीएसटी विभागात मुंबईले टॅक्स असिस्टंट या पोस्टवर कार्यरत आहे. आणि काही दिवसात त्याचं एसटी आहे म्हणजे सेल्स टॅक्स. आता ऑफिसर म्हणलं गेलं ना, एसटी हो आता इन्स्पेक्टर. तर काही दिवसांत त्याचं एसटी आहे म्हणजे सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून प्रमोशन होणार. आणि आता एवढ्या मोठ्या पोस्टवर तो गेला पणस सारख्या गावातून. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, त्यानं तुमच्यासारखा तो इथं आला, तुमच्यासारखा अभ्यास केला. फक्त कोण्या परिस्थितीतून गेला त्यालाच माहित. तर मी त्याला विनंती करतो की त्यांना आता मनोगत व्यक्त करावं. माझं नाव पुरुषोत्तम महादेवराव बोडके. मी 2014 पासून समजा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास चालू केला होता. 14 मध्ये हा म्हणजे ग्रॅज्युएशन जसं झालं 14 पासून मग सुरू केलं. अगोदर 2 वर्ष ते पोलीस भरतीचाच वेळ होता. 15-16 पर्यंत पोलीस भरतीच ट्राय केला, पण ते काही जमीन नाही. मग अभ्यास चालू केला म्हणजे MPSCचा. MPSCचा चालू केला. रिझल्ट कोणताच नाही आला म्हणा, काठावर ना कुठं ना कुठं कोणी एक मार्क. तसं काहीच नाही. मी दूरपर्यंतच नव्हतो. आला तर डायरेक्ट हात आला. मग 2018 मध्ये समजा 17ची बॅच 18 मध्ये रिझल्ट आला. कधीपासून आला तू क्लासले समजा 15 पासून आलो. 15 पासून 14 मध्ये आलो. तिकडे क्लास होता आपला जुना त्यावेळेस. 2-4 महिने मग पैसे मध्ये तुम्ही बंद केला होता. तुमचाच मी कामाला जायला होतो त्यावेळेस. मग तुमचाच फोन आला, गाडीकडे कोण निवडला काय निवडला. तर मग मी तुम्हाला सांगितलं बा पैसे नाही असं. तू म्हटलं की बा तू ये आपण फोन घेऊ काय. ते पंडित सर त्यावेळेस ते पैसे घेत ना. तेव्हापासून तुम्ही मला पैसे कधी म्हटलंच नाही आणि अजूनही म्हटलं नाही. आणि मी बी दिले नाही आणि मी देणार पण नाही. ते माझ्यावर उपकारात ते उपकार करून ते उपकार तसेच राहते माझ्यावर. तुमचे उपकार नाही आहेत ते, तुझी मेहनत आहे, तुझे प्रयत्न आहेत ते. म्हणून मी तुम्हाला पैसे कधी दिलेच नाही. असं मग तू कामाला जात जाय. मग मला त्याच्या गावातल्या एका पोरांनी सांगा रोज कामाला चालला, पैसे नाही आहेत. आम्ही की त्याचं घरी पाहिलं नव्हतं का रे. मी गेलो त्याच्या गावाला कधी, पणसले काही गेलो नव्हतं. मग आम्हाला लोकांनी सांगितलं की बा तो कामाला जाते सर, कामाला जाते, त्याच्या घरची काही परिस्थिती एवढी नाही आहे, तू पैसे मागितले तर चालला गेला निघून. मला काही माहित नव्हतं म्हणून मी त्याला फोन केला होता, कारण येत कोण नाहीस. तर तो म्हणे सर मी कामाला जात असतो रोज, पैसे काही नाहीत माझ्याजवळ घ्यायला. म्हणून मी त्याला म्हटलं होतं ये तू क्लास लवकर. इथपर्यंतचा प्रवास सांगतोय कसा झाला, काय झाला, वडिलांचा व्यवसाय सांग. मी तर सोमवार ते शुक्रवार क्लासला जेव्हा समजा शनिवार रविवार मी पण कामाला जा. बाबा तिथे गावातच हार्डवेअरचं दुकान आहे, तिथं समजा ते हमालीचं काम करत. लोखंड वगैरे सिमेंट असं उचलतात ना ते. आई पण कामाला जाय, गडी पण कामाला जाय लहान. मी पण सोमवार ते शुक्रवार क्लास करू चांगला.
11ची बॅच होती, पहिले मी 9ची बॅच होती, 9 ते 11. मग नंतर मी 11 ते 1 केली, कारण एखाद्या वेळेस मग होका सोमवार मंगळवार याला तो ॲडजस्ट होऊन जाय 11 वाजेपर्यंत त्या दिवशी जायला असं. म्हणून मी आता 11ची बॅच करा. एक बॅचमध्ये चांगलं तुम्ही करण तेच वाचून जे होत होतं तेच. गणित जे होत होतं तेच. मराठी एक्स्ट्रा समजा एखादं मराठी बाळासाहेब शिंदे आणि समजा हा 2 पुस्तक. GK साठी पण ठोकळा वाचला होता त्याच्या पाटलाचा. सुरुवात कशी केली तू अभ्यासाला, कुठून केली, काय केली पहिल्यापासून? सुरुवात पहिले तर GKच वाचून. हा GK चांगलं करायचं होतं, कारण गणित तर समजा तुम्ही शिकवा किंवा बुद्धिमत्ता शिकवा तर मग ते होऊन जाय. मी गणिताला जास्त वेळच नाही देऊ, 1 तास बस झाला समजा दिवसभरातला. 1 ते 5 5:30 पर्यंत अभ्यास करू, 4 4.5 तास. हा इथे ॲटो घेऊन सेंट पॉलवर जास्त वेळ ॲटोत जा, जास्त वेळ ॲटोत तिकडून येऊ, म्हणजे भाड्याचे पैसे. हा भाड्याचे पैसे वाचत नाही दोन्ही. रोजच्याही पाहिजे दोन्ही टाईम. म्हणजे पुरुषोत्तमची काही अशी परिस्थिती होती की पोरं सांगत जाय की आता त्याच्या घरी भाकर गिकर टाकणं होय नाही, काही कारण असतं. त्याची आई कामाला निघून जात जाय आणि वडीलही कामाले. याच्या घरी भाकर गिकर टाकणं होय नाही, म्हणजे पोळी गिळी बनवणं होय नाही डब्यात. तर हा इथं येऊन मग दुसऱ्या डब्यात जेवत जाय. अशा परिस्थितीत त्यानं ते यश संपादन केलं पुरुषोत्तमनं. म्हणून त्याच्या घरात आम्ही पहिला फोटो काढला होता की नाही, तो फोटो किती लोकांना पाहिला होता की बा कसा लागला या परिस्थितीमधून. आता त्यानं जो अभ्यास केला तो त्यालाच माहित. त्या अभ्यासाबद्दल सांगतो थोडा. आता अभ्यासाबद्दल जेवढा केला तेवढा कमीच आहे, वाटेत थोडी तू होते. म्हणून आपला जो स्ट्रेंथ आहे बा आपलं GK चांगलं येते मग GK करा. बाकीचं मग कोणी म्हणते मला गणित येत नाही, मग गणिताचं टेन्शन घेते. जे येते ते करा पहिले, चांगलं आणखी चांगलं करा. GK आता तुम्ही जर MPSC करत असाल तर GK त्यात सगळ्यात मेन आहे. GK जर चांगलं असेल तर बाकीचे विषय होतात. प्रीच मेन आहे पहिले, प्रीसाठी GKच मेन आहे सर. 85 मार्काचं GK आहे जवळपास. 15 मार्काचं बुद्धिमत्ता प्लस गणित. त्याला वेळ नाही पुरत. त्यातले 2-3 प्रश्न असे असतात गणिताचे की ते तिथं येतच नाहीत किंवा वेळ नाही पुरत. येतात तर वेळ नाही पुरत. त्याच्यापेक्षा मग GK चांगला आहे. GK चांगलं का MPSC करायची असेल तर पोलीस भरती तर मग आहेच सर. गणित बाकीचा विषय कसा केला क्लासमध्ये सर गणित चांगलं समजा तुम्ही जे शिकवा तोच विषय त्या दिवशी घ्यायचा. त्यातलेच वेगवेगळ्या प्रकारचे गणित करायचे, पण 1च तास करू, मी जास्त नाही करू. 1 किंवा 1.5 तास भरपूर झाला. 4 4.5 तासात मी जास्तीत जास्त 3 तास 3-3.5 तास तर GKच वाचू इथंच क्लास, म्हणजे क्लास झाल्यानंतर. कोणतेही 2 विषय घ्यायचे, 1-1.5 तास वाचायचा. आता लायब्ररीत किती वेळ अभ्यास केला मग तू? 4.5-5 तास. आणि क्लास 2 तास? हा क्लास. आणि घरी मग इकडून घरी गेले, हातपाय वगैरे धुतले की महाराष्ट्र मंदिराचा आम्ही दररोज इकडून गेल्या तिथं ते पोरं पोलीस भरतीची प्रॅक्टिस करत ना, आम्ही असंच जाऊ रिकामी बस पाहिले. तिकडून आल्या हातपाय वगैरे धुतले. जेठालाचं नाटक पाहू पण एक दररोज. ते नाटक पाहूच, अभ्यास बाजूला ठेव पण ते नाटक पाहू जरा अर्धा तास काय असे ना. त्याला जरा केबल टीव्ही होती ना, टीव्ही होती ते केबल समजा ते सेटअप बॉक्स. आसपास खायला नसलं तरी टीव्ही मेन आहे ना. बरं होतं. वडिलांनी मग एवढे कष्ट केले. म्हणजे पुरुषोत्तमचे वडील ते पनसले ते पहिलं दुकान आहे ना वाटते. हा ते टर्नवरच आहे. टर्नवर जे पहिलं दुकान आहे पनसले जातो ना आपण, टर्नवरचे पहिलं जे दुकान आहे पियुष हार्डवेअर, तिथं त्याचे वडील म्हणजे हेच गिट्टी वगैरे ट्रक मध्ये ट्रॅक्टर मध्ये भरणं ते कामं त्याचे वडील करत जात. ते कामं करून खूप जास्त सपोर्ट त्याला केला. त्या वडिलांचा किती सपोर्ट होता, कसा सपोर्ट होता, काय अपेक्षा होती? सर्वात जास्त ते मला अजून बी विचारलं नाही पुण्या वर्गात काय असते काहीच माहित नव्हतं. त्याला फक्त एक मिनिट वर्गात येण्या काही होतीच हे माहित होतं. त्यांनी कमी काय असे ना पण केलं मला सार्थक थोडंफार काय असे ना केला. चांगल्यात ते बी दारू बी सुटली. दारू बी पेचत ना ते. मी बी कधी म्हटलं नाही दारू प्यायचं, कारण की ते कामच एवढं बरोबर याचं आहे की त्याच्यात दारूच्या पर्याय नाही, कारण की हातपाय ठणकणं किंवा ते बाकीच्या गोष्टी असतात त्या. मग मी दारूचं कधी म्हटलंच नाही. दारू एखाद्याला आई झापडी मारली तर मी म्हणून ठीक आहे चालते, नाही तर बैले मारलं नाही तर मग ती मग माणसाच्या वर जाते. मी मग एखादी मग
मारली तर मग आई दुसरीच्या म्हणजे याचीच नाही पाहिजे ना. लय विका त्याची आई. आईचं काय योगदान होतं याच्यात? आईचं बी खूप सारं योगदान आहे. आईचं योगदान आहे. दोघांचं जास्त योगदान आहे. म्हणजे ते आई तरी एखाद्या वेळी हे बा तू जातो म्हणून प्रत्येक वेळेस चांगला आहे मी सांगूच नाही म्हणून चांगला गेला खराब गेला मी म्हणून 4 दिवसात त्यांचं की ते पोह काय होतं म्हणून चांगला गेला असं प्लीज सांगू आणि प्रत्येक वेळेस तू असाच सांग म्हटलं आता काय करू विचारे करून तर आलोच मग नाही प्रयत्न काय बोलू? गावातली करत माझे आबा बी हमालाच होते बाबा बी हमालाच होते पुरुषोत्तम बी हमालाच होते असं गोष्टी होत किंवा काही खरं नाही याचं असं तसं होतच राहतं ते व्हायलाही पाहिजे म्हणा. त्याच्यामुळे आपल्याला ऊर्जा भेटते. चांगला आहे. आता ते बंद झालं ना शिक्षकाचा वर्ग शिक्षक होईल डॉक्टर होईल आता बंद झालं ते भडजीचा वर्ग भडजी होईल कोणाचे वर्ग भडजी होते कोणाचे वर्ग शिक्षक काय बरोबर आता काही होऊ शकते जगात आता ते बंद झालं त्या गोष्टी तू सिद्धही करून दाखवल्या गावात. आता गावातील लायब्ररी आहे गावातील पोरं चांगले अभ्यास करून राहिले गावातील लायब्ररी आहे गावातील चांगले जो पेपर तू क्रॅक केला टॅक्स असिस्टंटचा त्या पेपर बद्दल सांग काही माहिती. त्यावेळेस म्हणजे त्या पहिलंच वर्ष की त्यावेळेस प्री अन मेन चालू झाली टॅक्स असिस्टंट किंवा त्या ग्रुप सी साठी मंत्रालय क्लर्क टॅक्स असिस्टंट आणि ते आपलं त्याच वर्षी ती एक प्री मेन चालू झाली. पहिला पेपर त्याचा तो आपला जसा तलाठी पॅटर्न होता तसं होतं 25 मार्कले GK गणित इंग्लिश आणि मराठी 25 ते 25 पैकी म्हणजे ते 100 पैकी चांगले मार्क भेटले होते समजा 76 मार्क होते. आणि मग नंतर मेन्समध्ये समजा हेच विषय होते फक्त तो पहिला पॅटर्न होता की बा पहिले एकच पेपर होता ना तोच मग तो मेन्स पेपर केला फक्त काठीण्य पातळी वाढवली म्हणजे प्री ठेवायची नव्हती ते ठेवली म्हणजे काठीण्य पद्धती क्रॅक केला तर पेपर 2 केले. पेपर 2 केले त्याला इंटरव्ह्यू नसते नाही. तुझा जो विभाग आहे सध्या GST विभाग त्यात काय काय काम आहेत तुला तू विभाग कुठे आहे ते सांग आम्हाला म्हणजे विभागाची माहिती सांग. पहिलीचा पत्ता सांग काय कुठे आहे तो. GST डिपार्टमेंट आता हे सर महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात ऑफिस आहे. अकोल्याला बी ऑफिस आहे आणि मग मुंबईत जर म्हणतात तर माझगावला ऑफिस आहे. माझगाव बांद्रा कल्याण ठाणे भाईंदर 5 ठिकाणी मेन हेडक्वार्टर जर म्हणतात तर माझगाव मी तिथं माझगाव तिथं. GST म्हणजे आता हे सर आता असं आहे काढलं तसंही मोदीनं पण मोदीला नाही समजा तेवढं GST कशाला काढलं सेल टॅक्सच बरं होतं असं वाटते. GST असं झालं म्हणजे किचकट आहे तो कायदा लय आणि ते प्रॉपर जो ऑफिसर आहे ते म्हणजे ते नवीन आहे सर्वांसाठी तर सगळे आता तिच्यात जो समोर जाऊन तो हुशार त्यात सेल टॅक्स कसं तो बऱ्याच गोष्ट चालू आहे. सेल टॅक्स म्हणजे सर्वांच्या माहितीचं चालतात. GST आता GST म्हणजे प्रत्येक व्यापाऱ्याला घ्यायला लागते ना GST नंबर तो म्हणजे मध्यस्थ आहे फक्त व्यापारी म्हणजे आपल्या जोडून तो टॅक्स गोळा करते आणि शासनाला जमा करते हे त्याचं काम आहे व्यापाऱ्याचं. आपल्याला वाटते की बा हा स्वतःच टॅक्स जमा करू आला भरू आला आपण सर्वच जण टॅक्स भरू आलो तो फक्त जमा करते आणि शासनाजवळ पाठवते नाही हा व्यापारी जमा करते आणि शासनाजवळ म्हणजे शासनाला GST जमा करते. आणि जो समजा हा जमा नाही करीन किंवा चोरी करीन तर मग ते पाहणं आमचं काम आहे की किंवा कोणी मग डुप्लिकेट हे बिल देते ना आता इथं अकोटात समजा एखाद्या ठिकाणी गेले तर मग तू GSTचं बिल नाही देत असं कागदार एखाद्या ऑलरेडी त्यात GST लागलेला असते काम आपलं आहे की आपल्याला आम्हाला GSTचं बिल देतो बरोबर त्या GST ऍडच झालेला असते. तुझा विभाग मग त्या विभागात खूप जास्त कर्मचारी असतील आणि अर्थ मंत्रालय अंतर्गत विभाग येतो. अर्थ मंत्रालय अंतर्गत अजितदादा पवार ते अर्थमंत्री आहे त्यांच्या विभागातच हा विभाग येते बरोबर. आणि पोस्ट अशी चांगली पोस्ट आहे आणि याच्यानंतर त्याचा ST आहे म्हणून तो लागणार आहे म्हणजे प्रमोशन होणार आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की बा त्यांना आता हे पोस्ट काढलीच पण या सगळ्या लोकांना मुंबईत अभ्यास कंटिन्यू सुरू ठेवला होता. त्या अभ्यासाच्या काही गोष्टी सांगा आम्हाला. अभ्यास आता मला समजा बंद झाला मी 1-1.5 वर्ष केलं मग नंतर घेऊन ना ते लग्न आलं त्याचं लग्न आता 20 तारखेला म्हणून तो अभ्यास पण मला तर बंद झाला पण सुरुवातीला केला मी 1-1.5 वर्ष जमलं म्हणजे वाटे की होते बाबा ना म्हणते मग शाळा भरत गेली आता शाळा झाली
तिथं मग कसं टाईम भेटेल नाही. आतापर्यंत होतो ना सुरुवातीला 1-1.5 वर्ष. बरोबर. आतापणा म्हणजे ती जेवढी कर्मचारी त्या नोडल म्हणजे आता एक आपला भाग समजा बॅच कशा तुमच्या वेळेला आता ही बॅच मग या बॅचची पुढे जेवढे तिची सगळीची एक आस्थापना म्हणजे सर्व्हिस बुक असतात, हिचं पगार म्हणजे अभ्यास करायला थोडा वेळ भेटते त्यात. मग तेवढं काम स्पेसिफिक काम केलं आपल्याला मग भरपूर आपण घरून निघून गेलो 5 वाजता समजा तर मग भेटते. मग 5 वाजता ऑफिसमध्ये नेऊ आपले फ्रेश वगैरे झाले की 6 वाजता तिथं लायब्ररी ओपन केली. म्हणजे ऑफिसमधल्याच पुराणा तो बीडचा होता त्यानं तिथं लायब्ररी ओपन केली. त्याच्या लायब्ररी 100 जण. लायब्ररीचा महिना किती होता सर? 2,500 रुपये महिना लायब्ररीचा. एका पुराचा. बीडच्या पोरानं मुंबईत सुरू केली. तोही टॅक्सी सिस्टमच. मी फुकट मध्ये जाऊ म्हणा. आता ते मान उडवले होतात म्हणजे जाऊ तसंच. तसे मराठवाड्यातले लोक जरा डेंजर आहेत. ते कुठे काय करतील सांगता येत नाही. आपल्या विदर्भातले व्ह्यूज माझा असतात खरंच ना. आता बीडचा पोरगा मुंबईत जाते, मुंबईत लायब्ररी सुरू करते. विदर्भातल्या कुठं जर सांगितलं की मी नागपुरातच जाय, आपल्या विदर्भात जात नाही. ते मोठं शहर आहे तर तिकडं सगळ्यात बाबा लायब्ररी समजा हा आपले तुमचा जेवढा स्लॅब असेल ना एवढी असेल. बसायची व्यवस्था मस्त पद्धतशीर आणि पुरं देतात ना. बरोबर. अभ्यास करायला ठिकाण असतं. आता पोलीस भरती येणारी जे पोलीस भरती आहे आता 2022 मध्ये आता म्हणजे सगळे पोरं त्या पोलीस भरतीचा अभ्यास करूनच राहिले, फिजिकली करून राहिले, अभ्यासही करून राहिले. तर याच्या त्या पोलीस भरतीबद्दल काही माहिती सांगा. तू 2 वर्ष पोलीस भरतीचा अभ्यास केला त्याच्याबद्दल काही माहिती सांगेल? पोलीस भरतीचा आता अगोदर पेपर होता, आता परत ग्राउंड झालं ना. परत ग्राउंडच्या टिप्स काय चिंटू सर जोडून घ्या. अभ्यासात सांगतो. मराठी व्याकरण चांगलं करा. चांगलं म्हणजे चांगलंच करा. ज्यातून काही मार्ग गेला नाही पाहिजे असं मराठी करा. जनता ते जी केलं ते चॅलेंज नाही, जी किती काही केलं तर ते कमीच आहे. मराठी तरी हाय बा हे एवढंच आहे, एवढं येऊ शकतं. याच्या बाहेर जाऊ नाही शकत. जी केचा आता जी के स्मॉलेस्ट आहे. ठोकळा चांगला करा. बाकी पण मोठमोठे पुस्तकं नंतर वाचा. गणित बुद्धिमत्ता कशी केली तू? गणित बुद्धिमत्ता तुम्ही जे सांगा तेच मी रिपीट तोच पॅटर्नचे समजा त्यातले पुस्तकातले आपला RS अग्रवाल तू इथे एक जर पॅटर्न शिकला ते पुस्तक रिपीट करून तो असं वाटलं झालं पाहिजे बाबा बऱ्यापैकी फिट. ते खरंच एवढ्या मोठ्या परिस्थितीतून हे पोस्ट काढलं. मला तरी एक पुरुषोत्तम टॅक्स असिस्टंट लागला तिला जास्त आनंद झाला एकदम की बा डायरेक्ट टॅक्स असिस्टंट किंवा चांगली पोस्ट एक काढली होती. आणि लोकांनी सांगितलं तर होतच की बा पुरुषोत्तम औरत जाते मजुरी करते लय गरीब पोरगा म्हणजे तो क्लासमध्ये आता त्याची परिस्थिती नव्हती तशी. क्लासमध्ये तो राहतही जात जाय त्याला असं वाटते मला की बा काय बा एकच कपडे आणता का तुम्हाला वाटते काय दोन कपडे 2 ड्रेस म्हणजे ते मोठे माझ्या पोराचेच होते. मी तेच आले शर्ट मोठे म्हणजे तेच म्हटलं शर्ट कधी मोठा असे पॅन्ट कधी फाटेल असे ते मोठ्या माझ्या पोराचे कपडे. तो याच्यात लागला इकडे BSF मध्ये लागेल होता मग तो असाच हे बघा म्हणजे मला हा 2 वर्ष जर क्लासला दिसला तेवढ्यात तर ह्या 2 वर्ष तेच कपडे घालून म्हणजे कधी कधी वाटते की पुरुषोत्तमला जास्त स्ट्रगल करू आला. ज्याला पोलीस भरती करायची पोलीस भरती करूया आपण MPSC करायची तेवढंच करा. कारण आता टॅक्स एजंटच्या एवढ्या जागा मस्त ऍडमिशन पुढच्या वर्षी या वर्षी तर 119च जागा निघाल्या. पुढच्या वर्षी मस्त जागा कारण त्या लोकांचं प्रमोशन झालं ना ST सर्वांचं प्रमोशन झालं. म्हणजे 14 पासून ही पोस्ट चालू झाली सर टॅक्स एजंटची. 14, 15, 16 आणि 17 म्हणजे चौथी बॅच आहे 17ची तुझी झालं. मग 14, 15, 16 3 ज्या बॅच आहेत ना त्या तिन्ही बॅचचं प्रमोशन झालं. म्हणजे टॅक्स एजंट 3 वर्षात 4 वर्षात जवळ 4 वर्षात त्याचे प्रमोशन झाले. जेवढी होती समजा टॅक्स असिस्टंट सगळे ST आले. आता फक्त आमचीच बॅच होती 296 जणांची. आता 296 जण काही कसे असतात सोडून देतात किंवा मग दुसरी पोस्ट भेटते तर मग आता एखाद्याला टॅक्स असिस्टंट पेक्षा एक्साइज भेटले तर ग्रेड पे 50-60 जागा तशा असतील. म्हणजे 200 किंवा 250 याच्यावरती टॅक्स असिस्टंट सेल टॅक्स मध्ये नाही सध्या तरी. म्हणजे पुढच्या वर्षी एवढी चांगली ऍड निघेल. आता डिपार्टमेंटली STच दिसतात सर्व कारण ते प्रमोशन 900 जणांना म्हणजे ऐतिहासिक प्रमोशन आहे. एवढ्या जणांचं प्रमोशन एकाच वेळेस झालं 900 जणांचं. तुम्हाला चांगली संधी आहे. आता हे पोरं फर्स्ट इयर सेकंड इयरच्या म्हणजे यानं तयारी सुरूच केली आहे. लय मोठी संधी आहे आता. फक्त त्याला ग्रॅज्युएट कम्प्लीट पाहिजे आता ग्रॅज्युएशन कम्प्लीट आणि टायपिंग दोन्ही पाहिजे. मराठी 30 पाहिजे इंग्लिश 30 40 दोन्ही पाहिजे. आणि आता असं झालं ते करून दाखवावं लागते म्हणजे स्किल टेस्ट आली आता. अगोदर फक्त सर्टिफिकेट ते
म्हणजे झालं अच्छा, योग्य झालं. डुप्लिकेट लय जण होते त्यात. हा. म्हणजे सर्टिफिकेट विकतही घेताय, म्हणजे विकतही घेत होते काही जण काही करत होते. आणि दुसरी गोष्ट, आता जे शासनाला लोक भेटतील ते ओरिजिनल भेटतील काम करायसाठी. त्या स्पीड तेवढा असेल, अॅक्युरन्सी तेवढी असेल, कोणत्या फाईल चुकतील नाही, काहीच नाही. त्यासाठी सरकारनं तो निर्णय घेतला. असे लागेल ते टायपिंग नाही येत कसं कोणाचं काय ते ओळखूची ते नाही एकदम. हा ना, बरोबर. अरे हा काहीतरी वशिल्यावाला आहे कोणी म्हणू शकत नाही. बरोबर. नियुक्ती झाल्यावर काय झाली तरी त्या याच्या खूप जण काढले त्या टायपिंगच्या. आधी 10 की 12 जण होते त्या एका कारणानं, आणि कास्टव्हॅलिटीच्या न काढले. अशी एक तुम्हाला गोष्ट सांगतो, खूप लोक ही धारणा अशी आहे याच्यात, किंवा ज्या क्लास 3च्या क्लास 4च्या पोस्ट असतात साध्या त्या आपण त्या करून घेऊ बा, आपली परिस्थिती नाही सध्या, मग पुढच्या पोस्टवर येऊ. पण पुरुषोत्तम लागल्यावर त्या गोष्टीची अतिशय खात्रीनं गोष्ट सांगू शकतो मी, की तुम्ही कोणतेही स्वप्न पाहू शकता जीवनात, कोणतेही ते साध्य येऊ शकते, बस तुमचे प्रयत्न पाहिजे. मग त्यानं जर आता दुसऱ्याचे कपडे वापरून जर तो क्लासला आला, किंवा दुसऱ्याच्या डब्यात जर तो जेवला, त्या दादाने त्याला ऑटोत आणलं, तो त्या ऑटोत आला बिचारा, त्याने त्याचे कामं केले सगळे, त्याला अभ्यासही केला दिवसभर, मग होऊ शकते ना शक्य. तर तुम्ही तुमचा अभ्यास सुद्धा तसा पाहिजे बस. तो रिझल्ट लागला तर 10 महिन्यानंतर ऑर्डर आली तुझी. त्या 10 महिन्यात कोणी म्हणजे पोस्ट भरल्या गेली, ते पैसे भरले, दुसरे लागले त्या ठिकाणी, कारण की वेळ झाला होता ना. एप्रिल मध्ये रिझल्ट लागला होता आणि फेब्रुवारीत मला जॉईन झाली. 10 महिन्याचं बाकीचे जे चांगले निष्कर्ष त्याच्यामध्ये एक नंबर कसे पैसे भरले असतील. आता ते काय गेलाच नाही, काय अशी जपा काय लागला काय म्हटलं आता पू काय होते. तर मग मी क्लासमध्ये सोडला, म्हटलं नाही बा काही झालं तर चालूच राहू क्लास. जॉईनिंग येईपर्यंत मी क्लासले होते. जॉईनिंग आली आणि लेटर एकदम ऑर्डर, तेव्हा म्हटलं पिंटू सर आता पेढ्या ना तुम्ही 2 किलो. पिंटू सरने पेढ्या आणले 2 किलो. तोपर्यंत मी गेलता मी पेढा. आणि ते झालं तर ते BMC चे नाव आलं तर ती लागली मी नोकरी. म्हटलं बा आता लोक येत नाही ना, आता असं होतेच प्रत्येकासोबत, एक नोकरी लागली की दुसरी लागतेच. असं ते आहे, तसं काहीतरी एक भाग आहे तो, काहीतरी नशिबाचा थोडाफार तो तिथं फॅक्टर चालते. अजून तुमचे काही प्रश्न असतील तर विचारू शकता तुम्ही. सर तुम्ही स्टार्टिंगला लायब्ररीत किती तास बसता? लायब्ररीत समजा तेच 5-6 तास बसू स्टार्टिंग. तुम्ही आता म्हणजे म्हणत होते की तुम्ही आधी पोलीस भरती करत होते, नंतर तुम्ही MPSC कडे वळला होता, तर मग म्हणजे काय नेमका चेंज केला तुम्ही माइंडसेट मध्ये, किंवा म्हणजे पोलीस भरती वेगळा आणि MPSC वेगळा, अभ्यासक्रम वेगळाच ना? हा, अभ्यासक्रम. मग काय चेंज? मला अभ्यासाचं टेन्शन होतं, त्या पोलीस भरतीचं म्हणा किंवा इकडचं माहित नव्हतं एवढं MPSC अभ्यासाचं, पण मला ग्राउंडचंच हे होतं, म्हणून ग्राउंड होईच नाही माहिती. म्हणजे जास्तीत जास्त 70 मार्काचं ग्राउंड नाही आहे. लय झालं 70 मार्क मी ग्राउंड मध्ये, म्हणजे ते वेळेवर रनिंगला जाय, वेळेवरच गोळा फेका, तसं होतं म्हणून मग ते सोडून दिलं. मग याचा म्हणजे MPSCचा अभ्यासक्रम तर वाचला नाही याच्यापेक्षा? हा, वाचतो. त्याच्यावर कशी कमांड घेतली पता नाही. हा, मग ती कमांड घेता आली त्यात. काय वाचते? हा, एकदम ते नाही आलं. वाचलं सुरुवातली हेच जे पोलीस भरतीचं आहे तेच. सुरुवातीला मराठी तर इकडे आहे तिकडे आहे, जीके इकडे आहे, फक्त जीकेचा थोडंसं लेवल वाढते, इकडे आहे तिकडे, गणित इकडे आहे तिकडे आहे. फक्त राहिला प्रश्न इंग्लिशचा, तर इंग्लिश मध्ये येत होतं असं नाही आणि येत नव्हतं असंही नाही. मॅप 30 मार्कापैकी सर तुले मारेल तर तीस सोडवते मी, असं काही नाही. आपलं येत असेल तर काय करता मग सोडून 30 पैकी मग 30 टोले म्हणजे पुरे नाही पण टोले असतील, समजा 17-18 टोले असतील. 30 पैकी मला 24 मार्क दिले. टोली बरं कोणाची नाही लागत, पण आपल्या घरा गेल्या टोले नाही लागत. टोले कोणाचे लागतात माहिती आहे काय? नाही, फायदा झाला सर, तुम्ही ते केलं ना मागे चालू शब्द पाठ करणं, त्याचा लय फायदा झाला. ते डायरेक्ट मुखपाठ राहिले चालते ना सर, 4-5 म्हणजे ते फ्रेजेस काय ते ऍडम्स, सिनोनिम, वन वर्ड सबस्टिट्यूशन, हा, हे तर वेगवेगळ्या प्रकारचे होते ना. ऍब्सेन्स ऑफ गव्हर्नमेंट त्यातच जमलं ना. मग याचे आताही पाठ आहेत ते, म्हणजे आम्ही शब्द पाठ घेत जाऊ क्लासमध्ये. शब्द पाठ समजते का तुम्हाला? मी म्हणत जा हे उत्तर देतात, मी म्हणत जा हे उत्तर, रोज तेच ते झाले. म्हणजे कोणा जर नाही पाठ केला ते थोडं निघून जात जाय की हेच दिलं बाहेर उत्तर. ते सगळ्याचा फायदा ठरवलं.
मनोहराची काय स्पेलिंगच नव्हतं ते अर्ध्या लोक स्पेलिंग माहित नव्हतं त्याचं पाठ होतं ना मग लिसेन त्याला मग क्लिक करतो. दादा ते मराठी आणि जीएस मध्ये किती किती वेळ देत जा तुम्ही समजा एका विषयाला गणित तर तुम्ही सांगितलं की 1 ते 1.5 तासातच कमांड घेतली तुम्ही समजा ते कमांड नव्हती माहिती पण मी जास्त वेळ देतो कमांड एवढी पण नव्हती गणित चांगलं होतं पण तुमचं. हा बऱ्यापैकी समजा चांगलं होतं टाकापुरतं रामायण त्यानं तो मराठी जीएस ला कसा कसा कसं मिळाला का मराठी समजा मराठी आता तुम्हाला जर थोडंफार येत असेल तर चांगलं करायचं आधी आता जेवढा एक तळ देता की नाही बा आता सोडून पाहिजे ना टेस्ट वगैरे त्यातल्याच मराठीच्याच मराठीला जीएस ला सारखा वेळ दिला का मग मी सारखा नाही दिला मराठीला कमी दिला जीएसली जास्त दिला जीएस ला जास्त आहे. 70% जीएसलीच देऊ 100% अभ्यास कारण पूर्व परीक्षा ती 85 मार्काचा जीएस आहे ना 15 मार्काचा गणित आहे. गणिताला एवढा म्हणजे त्या असं नाही म्हणत मी नाही येत तर मग सुरुवातीला वेळ जास्त लागेल 3 तासही कमी पडतात 4 तासही कमी पडतात पण एक वेळ आल्यानंतर थोडंफार कमांड आपल्याला स्वतः समजते ना थोडंफार आल्यानंतर मग त्याला जरा बाजूला ठेवायचं मग जीएस असं आहे त्याच्यावर कोणाचीच कमांड नाही पण त्यात प्रश्न वेगवेगळे राहतातच ते जे जीएस आहे त्या जीएस मध्ये तू म्हणजे इंडिव्हिज्युअल पुस्तकं वाचले की सेम पुस्तकं वाचले परिसर ठोकळा वाचला मी चांगला वाचला आणि नंतर इंडिव्हिज्युअल रंजन कोळंबी एक अर्थशास्त्राचं आणि किरण आपलं काय किरण देसले ते म्हणजे हाय दोन्ही याच्यात मॅटर सारखंच पण एखादी ओळ किंवा 2-4 ओळी मग वेगळ्या भेटतात ना म्हणून त्याच्यासाठी बाकी ठोकळ्यापेक्षा तू इंडिव्हिज्युअली वाचलं ठोकड्यापेक्षा मग रंजन कोळंबी म्हणजे भाषाच म्हणजे सोपी आहे समजती वा आणि किरण देसले जास्त माहिती आहे ते ऍड केलं त्याच्यात. हा दोन्ही वाचले मग प्रत्येकाचे दोन सगळे पुस्तकं कसे काय उपलब्ध आहेत सगळे लायब्ररीतलेच वापरले की आणले विकत नाही लायब्ररीतच आले सगळे पुरे सगळे पुस्तकं स्वतःचे कोणकोणते होते अजून माझं एकच होतं बाळासाहेब शिंदे एकच पुस्तक होतं एकच पुस्तक होतं बाळासाहेब शिंदे ना कोणतं कधी मासिक घेतलं ना कोणतं पुस्तक आणलं काहीच नाही कमाल केली का ती बाळासाहेब शिंदे याच्यासाठी घेतलं बाई आई विषया मग पोलीस भरती होता सुरुवातीला 100 रुपयाचं पुस्तक होतं वाटी त्यावेळेस खरं आहे एकच होतं आपण एका पुस्तकावर लागू शकतो बरोबर नाही काय उपलब्धता आपल्याला 10-10 विषय असतात आपण तेही वाचत नाही धड. अजून तुमचे काही पोरीचे प्रश्न असतील तर विचारा. तुमचा पेपर कशा प्रकारचा होता सपोज एवढ्या प्रश्न राहतील मॅथ्सचे एवढे इंग्लिशचे एवढे अभ्यासक्रम कसा सिलेबस कसा होता त्या टॅक्स सिस्टमचा आता ते त्याचं सेम जसा सर्व याचं म्हणजे ST असो सिस्टम असो की PSI असो त्यानंतर ग्रुप सीची एक्साईज 15 क्लर्क याचं प्री सारखीच आहे 85 मार्काचं GK 15 मार्काचं बुद्धिमत्ता प्लस गणित त्या प्रीचं झालं. त्याच्यानंतर टॅक्स सिस्टमची जर मेन्स म्हणून सांग तर 30 मार्काले इंग्लिश होतं मला वाटतं 50 मार्काले मराठी त्यात अकाउंट होतं 20 मार्काचं अकाउंट म्हणजे ते होतं आणि 50 मार्काचं GK होतं आहे 70 की 50 मार्क मला आठवत नाही आता नेमकं आणखी एक विषय होता अकाउंट सांगितलंच नाही हे बाकीचे विषय असतील सगळे तर मग सगळे फक्त अकाउंटच त्यात वेगळं होतं फक्त वेगळं सेम विषय होते सेम विषय होते ते अकाउंट तेवढे त्या अकाउंटची ट्युशन वगैरे लावून तेवढं क्लिअर करून घ्यायला लागेल तेवढं पण काय मेन साठी फ्री साठी तर नाही जाय ना कारण टॅक्स असिस्टंटची पोस्ट आहे तेवढं तर येईल साहजिक आहे फक्त असं खराब काम सर मंत्रालय कॉलेजमध्ये आपल्या इथले त्यावेळेस एवढे जण लागले होते पास झालेले 20 एकटा नव्हतो सगळे 15-20 जण फ्री पास झाले होते मंत्रालयात हा मंत्रालय त्या वर्षीची लागले त्याच्यातला आणि एकटाच नव्हतो लय खराब वाटले आणि मग त्यावेळेस असं झालं टॅक्स नंतर मग लगेच टॅक्स रिटर्न झाली मग आम्ही दोघं तिघच जण होतो मग बाकी कोणीच नव्हतं मग उलट काम झालं तरी मग त्यात 56 होते लिस्ट लागली होती मला वाटतं 62 वर मला या 76 मार्क लिस्ट लागली होती 62 वर उलटच म्हणलं मनावरच ठेवलं मॅथ बरं बाप आपलं नाव नाही सांगितलं मग लागलं मग 4 जण आम्ही मेन्स पास झालो म्हणजे फ्री पास झालो 4 मग मी 1 लागलो 1 लागला आणि एक गोष्ट सगळ्यांनी ऑब्झर्व केली की खरंच आपली भाषा बदलत नाही मुंबईत जा दिल्लीत जा
एकच जिल्हा असा गर्व आहे या जिल्ह्याचा आपल्याला. त्यांनी आपला अकोट मतदारसंघाचाच गौरव पाहिजे. राजकीय माझ्या समजून एखाद्या ते बीड आणि ते तिकडचे आहेत ना, ते जो जास्त असं नव्हतं पण आपल्या इकडल्यापेक्षा मराठाचं प्रमाण जास्त आहे. जास्त आहे. पश्चिम महाराष्ट्राचं प्रमाण अति जास्त आहे. ती जास्त आहे. म्हणजे क्लास 3 असो, क्लास 2 असो की क्लास 1 असो, सगळ्यात जास्त पोरी तिकडलेच आहेत. आपला अवचट दिसते आहेत असं नाही म्हणत मी, पण लय प्रमाण कमी. आता प्रमाण वाढवा तुम्ही सगळे, प्रमाण वाढवायचा प्रयत्न करा. अजून कोणाचे काही प्रश्न आहेत ते विचारत आहे. म्हणून एक आगळं वेगळं मनोगत होतं हे आज, आणि तेही त्या मनोगत म्हणजे याच्या घरची ते जे परिस्थिती होती ना, जेव्हा पहिल्यांदा गेलो होतो मी, ते मला आताही आठवते. ती याचे आई वडील उभे होते, आताही आठवते मला सगळ्या गोष्टी. ते चित्र डोळ्यासमोर येते. तर माझ्याजवळ जर तो फोटो आता सर आता पाहिलं, आता आलोच मी माझ्या घरी, आता जमलं. माझं लग्नाला यायला लागेल. आता त्यानं घरगीर बांधलं एक नंबर असं, म्हणजे त्यानं मला फोटो पाठवते ना, त्यानं मला फोटो पाठवते की बा सर घरगीर बांधलं असं वाटते. आता बदललं का सगळं. योगा मी तो फोटो शोधायचा प्रयत्न करीन, त्यालाही पाठवीन, तुम्हालाही पाठवीन. त्याला ते दिवस आठवतील की बा आपण खरंच लय मोठं काम केलं. पगारी चांगला आहे, सगळ्या गोष्टी पद्धतशीर आहेत, नोकरी लागा सगळंच भेटते. कोणाकोणाला पैशासाठी नसते, फक्त प्रेस्टिज साठी नोकरी करतात. बरोबर. आणि नोकरी आजकाल प्रेस्टिजच झाली. पैसा तर आहेच, पैसे चांगला आहे. याच्यात सगळी मनेच क्लास 3 आहे. बरोबर. 50,000 पगार. हॅलो, वरचं पुढं समजा काढणार असला तर तेही काढलं. म्हणजे बाकीच्या क्लास 3 पेक्षा हे मंत्रालय क्लर्क किंवा एक्साइज मध्ये भरपूर पैसा म्हणा, असं की बाकीच्या क्लास 3 पेक्षा हे क्लास 3 पोरीसाठी तर सगळ्यात चांगला जॉब आहे, सगळ्यात चांगला. म्हणजे कसलं टेन्शन नाही, काहीच नाही. अभ्यास करा आता मस्त. आपल्या आतापर्यंत 3 टॅक्स असिस्टंट आहेत. किती आहेत म्हणालो मी? आपल्या क्लासचे 3 टॅक्स असिस्टंट आहेत. त्याच्यानंतर टॅक्स असिस्टंट पहिले याच्यासोबतचे सगळ्यात पहिले 2 टॅक्स असिस्टंट आपल्या इच्छा महिला, एका सपना सदार आणि एका त्या भटकर मॅडम. त्याही सर एसटी झाले वर्षी सदार मॅडम. खरं काय? त्या आता एसटी झाल्या. त्या सदार मॅडम आहेत, भटकर मॅडम आहेत, त्या सगळ्यात पहिले लागल्या. त्याच्यानंतर लागला विकास, पुरुषोत्तम टॅक्स असिस्टंट. आता शेवटची जे टॅक्स असिस्टंट लागले त्या सपना पातळे मॅडम, शुभांगी पातळे मॅडम आहेत. त्या आपल्या इच्छा हे कोणतं गाव आहे ते पाटसूलच्या पुढचं रोंदळा, त्या रोंदळ्याच्या आहेत त्या शुभांगी पातळे मॅडम. त्या आत्ता म्हणजे मागच्या 2 वर्षाआधी 18च्या याच्यात ते टॅक्स असिस्टंट लागल्या. आणि त्या मुलींमधून महिलांमधून 3ऱ्या होत्या. म्हणजे ओबीसी महिलांमधून 3ऱ्या होत्या महाराष्ट्रात. पण त्या पहिले क्लर्क लागल्या, मग टॅक्स असिस्टंट लागल्या. तर अशी हिस्ट्री आतापर्यंत 4 टॅक्स असिस्टंट आपल्या क्लासचे आहेत. आता पुढचे काही तुमच्यातले असतील अशीच अपेक्षा करू आता आपण. राहसान की नाही? म्हणजे इथं राहसान काय? तुमचं मत तेही दिसते मला कधी कधी. 100% तुम्ही लागून जाल सगळे. 100% नोकरी आहे. प्रत्येक घटकाला नोकरी आहे इथून. कारण अभ्यास व्हायला जाते काय? अभ्यास कधीच व्हाय नाही झाला. माहिती FCI मध्ये जमलो सर, नोकऱ्या लय लागतात. फक्त पहिली स्ट्रगल लय खराब असते. त्याने तुम्हाला सांगितलं की लय वाट पाहा लागली, मग नोकऱ्या आल्या. 4 वर्ष वाट पाहिजे. आता असं तुम्ही सगळं करा. आणि बस तुमचे कोणतेच प्रश्न नाही? पुरुषोत्तमचा एक वेळा जोरात टाळ्या वाजून पुढची बॅच आता कंटिन्यू होईल.